आजचा आपला टॉपिक आहे ब्लूटूथ. ओके. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ब्लूटूथ एक असं वायरलेस टेक्नॉलॉजीचं आहे. त्याचा यूज करून आपण काय करतो, फाईल, डेटा, फोटोज किंवा व्हिडिओ आपण शेअर करतो. ठीक आहे. तर हा ब्लूटूथ जो टेक्नॉलॉजी आहे ती ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आय एस एम बँड यूज करते. कुठली बँड? आय एस एम. बघा लॉंग फॉर्म दिला आहे, इंडस्ट्रियल सायंटिफिक अँड मेडिकल. ओके. तर ह्या बँडची जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे ती किती आहे? 2.4 गिगा हर्ट्सची आहे. ओके. आणि हा पर्सनल एरिया नेटवर्क यूज करतो. ओके. आणि ह्या ब्लूटूथ टेक्नॉलॉजी डेटा ट्रान्सफर मोबाईल डिव्हायसेसमध्ये शॉर्ट डिस्टन्समध्ये आपण यूज करतो. आणि ह्या ब्लूटूथची जी रेंज आहे किंवा जी डिस्टन्स आहे 10 मीटरपर्यंत आपण ती फाईल शेअरिंग वगैरे करू शकतो. ओके. दिस डिव्हाइस कॅन बी पर्टिक्युलर यूज फॉर 10 मीटर रेंज. ओके. इन फीट 33 फीटपर्यंत आपण डेटा सेंड करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. ओके. तर हे ब्लूटूथचं झालं माहिती. ओके. देन हा बघा ब्लूटूथचा सिम्बॉल आहे. हा तो दिस ब्लूटूथ सिम्बॉल इट इज ऑलरेडी available in mobile whenever you use for file sharing purpose. Okay, so the Bluetooth standard, it is implemented by IEEE 802.15.1. Okay, IEEE 802.15.1. IEEE stand for Institute of Electronics and Electrical Engineers. Okay, Institute of Electronics and Electrical Engineers 802.15.1. ओके. हा सिम्बॉल त्यांनी डिक्लेअर केला आहे. ओके. आणि आता या जे ब्लूटूथ आहे त्या ब्लूटूथ टेक्नॉलॉजीचं काय आहे, समथिंग काही स्पेसिफिकेशन आहे. ओके. त्याचं बघा स्टँडर्ड आहे. इट इज इम्प्लिमेंटेड युजिंग IEEE 802.15.1 स्टँडर्ड. ओके. अँड दिस ब्लूटूथ यूज ISM. ओके. इंडस्ट्रियल सायंटिफिक मेडिकल बँड 2.4 गिगाहर्ट्ज हा यूज करतो. ठीक आहे. आणि बघा याच्यामध्ये डेटा ट्रान्सफरसाठी दोन रेट आहे, फास्ट होप आणि स्लो होप. तर यामध्ये डेटा ट्रान्सफर हा फास्ट होतो, त्यामुळे यामध्ये फास्ट फास्ट होप स्पीड स्पेक्ट्रम FHSS टेक्निक आपण यूज करतो. ओके. आणि डेटा रेट जो आहे ट्रान्सफरचा 1 Mbps पर सेकंद आपण डेटा ट्रान्सफर करतो. देन आहे मॅक्झिमम रेंज इज 10 मीटर. ओके. द रेंज ऑफ दी ट्रान्समिशन और रिसेप्शन इज 10 मीटर इन फीट 33 फीट. ओके. इट यूज पर्सनल एरिया नेटवर्क. पर्सनल एरियाचं नेटवर्क आपण म्हणजे मोबाईलचं जे पर्सनल एरिया नेटवर्क असतं पर्सनल, त्याचा यूज करून आपण काय करतो, फाईल शेअरिंग आणि रिसिव्हिंग करतो. आणि ब्लूटूथमध्ये काय असतं की टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग ॲक्सेस. इन ब्लूटूथ टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग ॲक्सेस इज यूज. ओके. देन ब्लूटूथ डज नॉट हॅव एनी व्हेरी गुड सिक्युरिटी. यामध्ये सिक्युरिटीचं जे आहे सिक्युरिटी कमी आहे. तुम्ही कोणाला पण फाईल शेअर करू शकता. यामध्ये इन्क्रिप्शन डिक्रिप्शन म्हणजे कीज वगैरे असं काही याच्यात आहे नाही. ओके. आणि यामध्ये जो आहे आपण कशासाठी यूज करतो, फॉर शेअरिंग ऑफ फाईल, डेटा, फोटोज, व्हिडिओ और एनी टाईप ऑफ फाईल वॉन्ट टू शेअर. So this type of file we can share by using the Bluetooth. Okay, so these are the features of Bluetooth. Then we check the radio parameters. Okay, this is the frequency band of Bluetooth. Okay, Bluetooth radio module operate in unlicensed ISM band. Okay, this is already discussed. 2.4 gigahertz ISM band it is used. Okay, another point is every Bluetooth device consists of built a short range radio transmitter. We know that for sharing and receiving data there are some short range transmitter already available in mobile. So this data we can transmit 1 Mbps per second by using 2.4 gigahertz. I already discussed in features. Then another main important feature of the uh, it is a it use LAN network and the standard is 802.1 802.11 point. Okay, sorry, it is 802.11, not 11. It is 15. It is 802.15. So this mistake it is available. This is 880. This is the mistake. IEEE 15.1. It is the main standard, and it is used for low personal area network. Okay. ब्लूटूथ 10 मीटरपर्यंत काम करतं शॉर्ट रेंजमध्ये, हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. देन द डिव्हाइस कॅरिंग ब्लूटूथ इनेबल चिप्स कॅन इझिली ट्रान्सफर डेटा रेट 1 Mbps पर सेकंद. हे पण आपण बघितलं आहे की डेटा रेट जो आहे तो आपण 1 Mbps आहे आणि 10 मीटर म्हणजे 33 फीटपर्यंत आपण तो पाठवू शकतो. आणि हा जो आहे हा क्लॉथिंग, लगेज, बॅग्स याच्यातून वॉल्समधून पण हा डेटा शेअरिंग आपण करू शकतो. द इंटरॅक्शन बिटवीन ब्लूटूथ ऑकर बाय इटसेल्फ विदाउट डायरेक्ट ह्युमन इन्व्हेन्शन वेन एव्हर दे आर विदिन इच अदर रेंज. ओके. सपोज रेंज कमी जास्त असेल म्हणजे सपोज त्यांचा डिस्टन्स जास्त असेल डेटा शेअर होऊ शकत नाही.
The software technology embedded in a Bluetooth translator chip trigger the automatic connection of deliver and accept the data flow. ओके, तर ही जी ब्लूटूथ चिप आहे ही ऑलरेडी मोबाईल फोनमध्ये इम्प्लिमेंटेड असते की तुम्ही जे पण सामान परचेस करता, सपोज तुम्ही यू वॉन्ट टू यूज हेडफोन्स, wireless headphone. So wireless headphone is particular on in Bluetooth operation. So it use Bluetooth transceivable chip that is already implemented, and by using this Bluetooth transmitter chip, we can accept and enable the data flow of any modules or any type of data flow. Okay, since Bluetooth is a short range with limited speed and low power technology, it is a less attractive to cooperate local area network that is generally powered by 8015 wireless technology. Okay, लोकल एन नेटवर्क यूज करतो आणि त्याचा स्टँडर्ड 802.15.1 आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि याची ISM बँड आहे 2.4 गिगाहर्ट्ज. तीस पॉईंट रिपीट आपल्या या पुस्तकात सांगितलं आहे. फ्रिक्वेन्सी जनरली अवेलेबल वर्ल्ड वाईड फॉर फ्री विदाउट एनी लायसन्सिंग रिस्ट्रिक्शन. द ISM बँड डिवायडेड इंटू ISM बँड आहे 79 चॅनलमध्ये डिवाइड केला आहे, की चॅनल 79 चॅनलमध्ये, आणि एका चॅनलची जी बँडविड्थ आहे 1 मेगाहर्ट्जची बँडविड्थ आहे. ओके, तर हे झालं तुमच्या ब्लूटूथची पूर्ण माहिती. यामध्ये फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की ISM बँड 2.4 यूज करतो, 10 मीटरपर्यंत काम करतो, 10 मीटर, आणि फीटमध्ये केलं 36 फीटपर्यंत काम करतो. आणि यामध्ये स्पेसिफिक काय आहे की याचा जो डेटा ट्रान्समिट रेट आहे तो 1 MBPS आहे. ओके, याचा डेटा ट्रान्समिशन रेट हा आहे, आणि याचा जे स्टँडर्ड आहे 802.15.1 आहे. ठीक आहे, याचं हे पूर्ण याची काय झाली माहिती झाली आहे. आणि हा जो ब्लूटूथ आहे तो फाईल शेअरिंग वगैरेसाठी आपण यूज करतो. ओके, तुमच्या बघा जे वायरलेस हेडफोन्स वगैरे जे आले आहेत आता मार्केटमध्ये, त्यामध्ये ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आपण यूज करतो. तो जनरल आहे. यू कॅन एबल टू राईट जनरल इन्फॉर्मेशन ॲज अ इंट्रोडक्शन पार्ट अँड यू सम स्पेसिफिकेशन दॅट इज ISM बँड, मीटर, फीट, this already you can remember. Okay, thank you for watching this video.